सुप्रभात. वेलकम टू माय न्यू व्लॉग. सकाळी माझी थोडी जास्तच गडबड चालू असते, कारण बाळाला उठवायचं असतं, टिफिन बनवायचं असतं, त्याला आंघोळ घालायची असते, त्याला स्कूलमध्ये पाठवायचं असतं आणि हे सगळं वेळेतच व्हायला हवं बरं का. वेळ चुकली तर शाळा चुकली. वेळेला काय किंमत आहे ना, हे फक्त गृहिणीला विचारा. तिला ते बरोबर वेळेचं नियोजन जमतं. काम चालूच आहे आणि काम हे आमचं चालूच असतं हो. सकाळी स्वयंपाक करायचा, भांडी घासायची, त्यानंतर धुणं धुवायचं. हेच लाईफ आहे. वेगळं असं काही नाही. जे दुसऱ्यांचं आहे तेच माझंही आहे. वेगळं असं काही नाही. त्यानंतर घरातली मी सगळी कामं माझी संपली. त्यानंतर कपडे वॉश करायला आले, कपडे वॉश करून घेतले आणि मला नेहमी व्हॉईस ओव्हरच करावा लागतो, कारण माझ्या आजूबाजूला नेहमी गोंधळच असतो. त्याच्यामुळे आय होप तुम्ही मला समजून घ्याल आणि माझा हा प्रयत्न कसा वाटतो आहे हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. त्यानंतर मला तुमचं आणखी एक सजेशन हवं आहे. माझ्या गार्डनमध्ये घुस येते आणि घुशीने खूप बोळं पाडलेले आहेत. तर त्यासाठी काय करावं, काय उपाय करावं की जेणेकरून घुस गार्डनमध्ये येऊ नये. घुसच काय, मुंगूस पण येतं आमच्या इथे. मुंगूस येतात, साप येतात. आमचं ना नुसतं प्राणी संग्रहालय झाले असं मला कधी कधी फील होतं. त्यानंतर कपडे धुतले, वाळायला टाकले आणि मी नित्यनेमाने झाडांना पाणी घालते, कारण हा सीझन आहे ना की झाडं छान फुलतात, त्यांना छान कोंब फुटतो आणि आपल्या गार्डनमध्ये छान फुलं असेल ना मग आपल्यालाही प्रसन्न वाटतं. तर मी न चुकता झाडांना पाणी घालते. सगळं काम आवरलं की तुम्हाला कळेलच हळूहळू. आणि माझ्या गार्डनमध्ये ना चेरी टोमॅटो आय होप तुम्हाला माहीत असेल, ते खूप आलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षीच ते येतात. त्यालाही छान छान फुले लागलेले आहेत. इथं आम्ही कांदा लावला होता, त्या कांद्यालाही खूप छान बिया आलेले आहेत आणि ते चेरी टोमॅटोच्या ह्याचा असा आंबूस असा स्मेल येत होता. खूप छान येत होता तो स्मेल. त्यानंतर इकडे मी त्या दिवशी शेवंतीचं जे रोपटं लावलं होतं ना ते आलेलं आहे. शेवंतीच्या फुलाचा पण एवढा छान स्मेल येतो ना, बापरे, मी ते शब्दात तर नाहीच सांगू शकत. आणि इकडे गुलाबाच्या झाडालाही छान कळ्या लागलेल्या आहेत. ते पण छान फुटले. इकडे तर काय विशेष खोले. आणि मी असंच पाणी देत असते शांतपणे, म्हणजे पाणी सगळं मुरतं. आणि हेच ते बोळ, एवढे मोठे मोठे बोळ आहेत. हे एक आहे पण असे खूप आहेत. त्यानंतर दुपारी थोडा आराम केला, थोडंसं फ्रेश वाटलं. तोपर्यंत बाळ स्कूलमधून आल्यानंतर त्याचा टिफिन, वॉटर बॉटल, आपण पिलेला चहा, सगळी भांडी घासून घेतली. आणि मी दुपारी दळण केलेलं होतं. मग ते दळण डब्यात काढायला गेले, पण डब्बा खूप खराब झाला होता. ठीक आहे म्हटलं, आता एकदाचा चांगला घासून पुसून ठेवावा, म्हणजे 10-15 दिवस तरी काही मला टेन्शन नाही परत दळण्याचं. हां, ज्वारीचं होऊ शकतं पण गव्हाचं तरी नाही. तर अशीच असते लाईफ. सगळ्यांची जी आहे तीच माझी पण आहे. खूप काही वेगळं नाही आहे माझ्या लाईफमध्ये. तरीही मी ते दाखवण्याचा तुम्हाला पुरेपूर प्रयत्न करेन आणि आय होप तुम्हाला हे सगळं आवडत असेल. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, न चुकता.